मागणी आहे अॅट्रॉसिटीज गुन्हा आणि इतर कलम तुमच्या पत्रामध्ये अॅट्रॉसिटीचा उल्लेख आहे की नाही? आमची मागणी काय होती तुम्ही एकदा तुमच्या तोंडाने सांगा। कोथरूड पोलीस प्रकरण भलतंच तापलं। पोलिसांकडून बहुजन मुलींना शिवीगाळ व मारहाण। वंचित बहुजन आघाडी न्याय मिळवून देण्यासाठी धावून आली। रात्रीचे 1:30 वाजले तरीही पोलिसांकडून अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ। पोलिसांच्या निर्लज्जपणाचा कळस गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत आहेत। पुणे पोलीस आयुक्तालयाचे वरिष्ठ अधिकारी सुजात आंबेडकर आक्रमक होताच त्यांनी तिथून पळ काढला। सुजात आंबेडकर प्रचंड भडकले। कॉमन सेन्स नाही का तुम्हाला? अॅट्रॉसिटीचा उल्लेख का नाही त्यात? पोलीस कुणाच्या दडपणाखाली गुन्हा नोंदण्यास टाळाटाळ करत आहेत? गेल्या 15 तासापासून पीडित तरुणी पोलीस आयुक्तालयात FIR नोंदवण्यासाठी लढत आहे, तरी सुद्धा पोलीस प्रशासन गुन्हा नोंदवायला तयार नाही। पोलिसांना एवढी भीती कशाची व कुणाची वाटत आहे? पोलीस कुणाला पाठीशी घालत आहेत? पाहूया कशा प्रकारे सुजात आंबेडकर पोलिसांवर आक्रमक झाले। मला साहेबांना एकदा विचारू द्या की आपण 3 तासापासून जे केले ते त्यांच्या डोक्यात शिरले की नाही? साहेब, आमची मागणी काय होती तुम्ही एकदा तुमच्या तोंडाने सांगा। बरोबर आहे, तुमची मागणी आहे की गुन्हा दाखल करा। एक मिनिट मी बोलतो कुठला गुन्हा? नाव घ्या। तुमची मागणी आहे अॅट्रॉसिटीज गुन्हा आणि इतर कलम। तुमच्या पत्रामध्ये अॅट्रॉसिटीचा उल्लेख आहे की नाही? आमच्या पत्रामध्ये आम्हाला जे लीगल कन्सल्टन्सी झाले त्याप्रमाणे आम्ही आपल्याला दिलेले आहे। ऐका ना साहेब, मी जर उद्या चोरीची कंप्लेंट केली तर तुम्ही मर्डरचा गुन्हा तर दाखल नाही करणार आहात ना? बरोबर आहे, कॉमन सेन्स CP लेवलच्या आपल्याला रायटिंग मध्ये दिले आहे। ठीक आहे, रायटिंग मध्ये नको चर्चा करू द्या त्यानंतर। तुम्ही